साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। हैदराबाद रोडवरील विडी घरकुल परिसरातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिरात क्रीडा सप्ताहाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन। हैदराबाद रोडवरील संभाजीराव शिंदे विद्या मंदिर विडी घरकुल सोलापूर या ठिकाणी भव्य प्रांगणामध्ये क्रीडा सप्ताहाचा शानदार उद्घाटन सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार आणि संस्था सदस्य डॉक्टर राधिका चिलका हे लाभले। या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक वासुदेव इप्पलपल्ली, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तनुजा मारपल्ली, पर्यवेक्षक सतीश मल्लाव, ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ वटकर हे उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायनाने झाली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक वासुदेव इप्पलपल्ली यांनी केले। प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता आणि संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय विष्णुपंत कोटे यांच्या प्रतिमाचे पूजन आणि क्रीडा ज्योत पेटून करण्यात आले। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांचा सत्कार संस्था सदस्य डॉक्टर राधिका चिलका यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच डॉक्टर राधिका चिलका यांचा सत्कार मुख्याध्यापिका तनुजा मारपल्ली यांच्या हस्ते करण्यात आले। त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंनी संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी उपस्थित सर्व खेळाडू आणि विद्यार्थ्यांना व्यायाम, खेळाचे महत्त्व, त्याचे फायदे, खेळाचा मार्ग वाढवण्यासाठी कसा उपयोग होतो, तसेच खेळामुळे नोकरीला कसे आरक्षण मिळते याबद्दल बहुमोल असे मार्गदर्शन केले। सर्व शाळेमध्ये क्रीडा सप्ताहाचं आयोजन केलं जातं। त्या निमित्ताने क्रीडा सप्ताह आयोजन आपण करतो याच्यासाठी की मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी। हा सप्ताह फक्त आपण सप्ताहापासून न खेळता आपण सुरुवातीपासून खेळलं पाहिजे। शाळेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतल्यापासून तुम्ही खेळलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की आपण सप्ताहानिमित्त खेळतो। आपल्या वर्गामध्ये आपल्या कबड्डी, खो खो आणि इतर सामने होतात। नंतर आपण खेळाकडे दुर्लक्ष करतो, खेळत नाही आपण, मग आपण अभ्यासाकडे जास्त लक्ष असतात। अभ्यास हे करिअरच्या दृष्टीने आपण अभ्यासाकडे महत्त्व देतो आणि त्याला म्हणून अभ्यास करत राहतो। पण शासनाने आता मुलांना खेळत राहावं, तो खेळल्यामुळे त्यांचं जे अभ्यासामध्ये नुकसान होणार आहे ते भरून काढण्यासाठी म्हणून त्या मुलाला 25 गुण ग्रेस गुण आपण 10वी 12वीला देतो। म्हणजे तो 10वीला असताना जर खेळामध्ये त्याच्या काही विषयामध्ये नापास झाला तर त्याचे ते मार्क देऊन त्याला पास केलं जातं। तसंच आपण शिकतो, आपल्या करिअर बनवण्यासाठी आपण शिकत असतो, परंतु खेळामधून आपलं करिअर बनत नाही, खेळामधून करिअर बनत नाही। त्यामुळं शासनाने हे पण लक्षात आलं की मुलगा जर खेळला तर तो अभ्यासामध्ये कच्चा राहणार, त्याला नोकरीची कुठली गॅरंटी नसते। त्यामुळं तुम्ही जर राज्यस्तरीय तुम्ही खेळला तर तुम्हाला 5% आरक्षणामध्ये तुम्ही येतात, म्हणजे तुम्हाला नोकरीची सुद्धा हमी असते। तुम्ही राज्य स्तरावर जर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला कुठल्याही खेळामध्ये, सांघिक असू दे, वैयक्तिक असू दे, तुम्हाला 5% आरक्षण लागू होतं। जर तुम्ही 5% आरक्षणामध्ये तुम्हाला नोकरीची हमी होती,